जय जय रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी क्रमांक 535 ते 590 यांचे भक्तिमय वाचन ऐकणार आहोत. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये जीवनाचा गूढ अर्थ आणि भगवंताच्या भक्तीचा सुंदर मार्ग दडलेला आहे. या ओवी मनापासून ऐका, कारण माऊलींचे शब्द केवळ कानांनी ऐकायचे नसतात, तर ते मनाने अनुभवायचे असतात. चला तर मग माऊलींच्या चरणी मन अर्पण करून आजच्या या पवित्र वाचनाला सुरुवात करूया. जय जय रामकृष्ण हरी. जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य कलुषे, ती अंगानयता देखे, दुरुनी जो. जन्म, मृत्यू, म्हातारपण, दुःख, रोग, मल, पाप यांचा स्वतःशी काहीही संबंध न मानता जो दुरून त्यांचा केवळ साक्षी द्रष्टा असतो. साधकू विभसिया का उपसर्गू योगिया, पावेउनिया पुरेया ओथंबा जेवी. मांत्रिकाने भूते खेते, योग्याने सार्वजनिक उपद्रव आणि गवंड्याने ओळंबा वगैरेंचा जसा आगाऊ बंदोबस्त करावा, तशी त्याच्या या साक्षीत्वाची दृष्टी होय. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे, देवी अतिता जन्मांचे उने जो वाहे. सर्प जन्मांतरीचे वैर विसरत नाही, त्याप्रमाणे गेलेल्या जन्माचे दुःख ज्याच्या मनामध्ये सतत जागे असते. डोळा हरळ न विरे, घाई कूत न जिरे, तैसे काळींचे न विसरे जन्म दुःख. डोळ्यात वाळूचा कण सोसत नाही, जखमेमध्ये काटाही सहन होत नाही, त्याप्रमाणे जन्मकाळाचे दुःख चोकतही विसरत नाही. म्हणे पूय गलते निघाला, अहा मंत्र रंध्रे निघाला, कटारे मिया चाटीला कुचस तू. आणि म्हणतो मी घाणीत प्रवेश केला, तेथून मूत्रद्वारे बाहेर पडलो. अरे रे, स्तनावरील घाम वगैरे केळसवाणी पदार्थ मी चाटले. ऐसी आपरी जन्माचा कांटाळा धरी, मने आता ते मी न करी जेने ऐसे होय. अशा प्रकारे जन्माला येण्याचा ज्याला वीट आलेला आहे आणि ज्यामुळे हे जन्म मृत्यू माझ्या मागे लागलेले आहे, ते मी पुन्हा करणार नाही असे म्हणतो. आरियुमचा वया सुवारी जैसा एटाया, का वैरी बापाचे या पुत्रचे. आणि जुगारी जसा आलेला पराजय फेडण्यासाठी सावधपणे डाव खेळतो, किंवा वडिलांचा घात केलेल्याचा सूड घेण्यासाठी जसा त्याचा मुलगा टपलेला असतो. मारिलियांची निरागे, पाठीचा जेवी सूड मागे, तेने आक्षेपे लागे जन्मा पाठी. आणि कोणी एखाद्याने आपल्याला मारले असेल तर तो मागील सूड घेण्यासाठी वाट पाहत असतो. त्याप्रमाणे जो काळजीपूर्वक जन्माचा सूड घेऊन पाहतो. परी जन्मती ते लाज, न सांडी जयांचे निज, संभाविता निस्तेज न जिरे जेवी. संभाविताला जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे आपण जन्माला आलो याची खंत ज्याच्या मनातून जात नाही. आणि मृत्यू पण आहे, तोची कल्पांतिका पाहे, परी आजीची होई सावधूजो. आणि आज नाही तर उद्या केव्हा तरी मृत्यू खास येणार हे जाणून जो त्याबद्दल आजपासून सावध आहे. माझी अंथाव म्हणता, थडीची पंडुसुता, पोहणारा इता कासे जेवी. मध्ये फार खोल पाणी आहे असे समजताच पोहणारा मनुष्य जसा नदीच्या अलीकडील तीरावरच काचा मारून तयार असतो. पवितारणाचा ठाव, सांभाळी जे जैसाव, ओढण सुईचे घाव न लागताची. किंवा रणांगणावर जाण्यापूर्वी जो आपले अवसान जोखून
आणि सांभाळूनच तो अथवा घाव पडण्यापूर्वी जो ढाल पुढे करतो. पाहेचा पेन वाटवधा तव आजीचे होईचे सावधा जीवन वचना औषधा धावी जे मी. उद्या धोका आहे हे जाणून मनुष्य जसा आजपासूनच सावध असतो किंवा जीव जाण्यापूर्वी जशी औषधांसाठी धावाधाव करतात. एरवी से घडे जो जळता घरी सापडे तो मंगन पवाडे कुहाखनो. नाहीतर जळत्या घरामध्ये सापडलेल्यांना जशी विहीर खणणे शक्य नसते तशी गत होते. चेंढे पाथरू गेला तैसोनी जो बुडाला तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे. किंवा डोहात धोंडा पडला असता तो जसा सरळ तळ काढतो त्याप्रमाणे जो या संसार सागरामध्ये बुडाला तो मेलो रे मेलो म्हणून ओरडत गेला तरी तिथे ती बोंब ऐकणारा तरी कोण आहे. समर्थेंसी वैर जया पडिले हाड खाईर तो जैसा आटही पाहर परजून असे. म्हणून बलवान शत्रूंची ज्याचे हाड वैर असे त्याने जसे अहोरात्र आपले हत्यार परजून सावध असले पाहिजे. ना तरी केळवणी न विरी का संन्यासी जिया परी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. लग्नाला आलेली कन्या प्रत्यक्ष लग्नापूर्वीही परक्याचे धन अशी भावना असते किंवा सर्व कर्म संन्यास करून संन्यासी जशी देह पडण्याचीच वाट पाहत असतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी जो मृत्यूबद्दल विचार करून तयार असतो. पैगा जो या परी जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे. किंवा ज्याप्रमाणे या जन्मातील विचाराने ज्याची जन्मशंका निवारण झालेली आहे आणि जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो आणि आपण जन्मक्षयातील अशा स्वरूपाने उरतो. आणि तयाची परी जरा नटे कदा शरीरा तारुण्याची आभरा माझी देखे. आणि त्याचप्रमाणे म्हातारपण येण्यापूर्वीच तारुण्यातच जो असा विचार करतो म्हणे आजीच्या अवसरी पृष्टीचे शरीरी ते पायी होईल काचरी वाळली जैसी. व आज पृष्ठ असणारे हे शरीर उद्या म्हातारपणी वाळलेल्या भाजीप्रमाणे होईल असे म्हणतो. फुलांची अभोगा लागी प्रेम टांगा ते करे याची गुडघा तैसे होईन. फुलांच्या सुवासाच्या भोगासाठी ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो त्याप्रमाणे विद्रूप आणि वास घेण्यास असमर्थ होईल. ओढाळाच्या खुरी आखरुआ ते बुरी ते दशा माझ्या शिरी पावेल गाम. ओढाळ गुराचे पाय आषाढ महिन्यात जसे कुहा रोगाने सोडतात ती तशा माझ्या शरीराची होईल. पद्मदळेसी साळे भांडता ती हे डोळे ते होती पडबळे पिकली जैसी. कमळाशी स्पर्धा करणारे हे डोळे पिकलेल्या पडबळासारखे निस्तेज होतील. भवईंची पडळे ओमथती शिनसाळे उरुकुही जेल जळे आसू वाचनी. भुवया वाळत्या सालीप्रमाणे खाली डोळ्यांवरती लोंबतील आणि अश्रूंच्या पाण्याने ऊर छाती कुचेल. जैसे बाभुळीचे खोड गिरबडुनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जेल. जसे बाभीच्या झाडावर फिरणारे सडळ बाभीचे खोड तोंडातील चिकट पदार्थाने गिरबडून टाकतात त्याचप्रमाणे लाळेने थुंकी तोंड चिकट होऊन जाईल. रांधवनी चुली पुढे परे उन्मादती खात वडे तैसेची नाकाडे बिड बिडती. स्वयंपाकाच्या चुली पुढे खाचेत उष्टे पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात तसे
नाक नेहमी बरबटलेले असेल. तांबुले ओठ राऊ, हसता दात दाऊ, सनागर मिरवू, बोल जेने. ज्या तोंडाचे ओठ मी विड्याने रंगवतो आणि ज्यातील दात हसताना दाखवतो व ज्या तोंडाने मी चांगले सुंदर बोलतो, याची पाहे या तोंडा, येल जळबटांचा लोंढा, या उमळती दाढा दाता सहित. त्याच तोंडाला म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दाढा दाता सकट उखडून जातील. कुळवाडीने दाटली, कामाकडिया ढोरे बैसली, तैसे नुठी काही केली, जीभची हे. कर्जात बुडालेला शेतकरी किंवा पावसाच्या वर्षावाने जशी एखादा गुरे बसली म्हणजे ती उठत नाहीत, त्याचप्रमाणे जीभ चलनवलन रहित होते. चळे कोरडे वारेने जाती बरडे, तैसी आपदा तोंडी दाढीसी. गवताची कुसे जशी वाऱ्याने उडतात त्या कुसांप्रमाणे दाढीच्या केसांची स्थिती होते. आषाढीचे निजळे जैसी झिरपती शैलांची मौळे, तैसे खांडीहुनी लाणे पेटती पुर. आषाढ महिन्यातील पावसाने पर्वतांची शिखरे जशी पाजरू लागतात त्याचप्रमाणे तोंडातून आणि दातांच्या खिंडीतून लाळ गळू लागते. वाचेसी पवाडू, कानी अनुघडू, पिंड गिरवा माकडू, होईन हा. वाचा बोबडी, कान बहिरे आणि हा देह म्हाताऱ्या माकडासारखा होईल. गुणांचे बुझवणे, आंदोळे वारे नगुणे, तैसेल कापणे सर्वांगासी. शेताच्या कडेचे गवताचे बाहुले बुजगावणे जसे वाऱ्याने डोलते तसा सर्व शरीराला कंप भरेल. पाया पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी, बरपणा बागडी नाच विजेल. पायात पाय घोटाळतील, हात वाकडे होतील, अशा प्रकारे सर्व शरीर सौंदर्याची दशा होईल. मळमूत्रद्वारे होऊनी ठाती खौकरे, नवसी होती तरे माझी या निधनी. मलमूत्राद्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील आणि हा म्हातारा मरो असे दुसरे लोक नवस करू लागतील. देखोनी थुंकील जगू, मरणाचा पडेल पांगू, सोयरिया उबगू येईल माझा. माझी ही अवस्था पाहून जग थुंकेल, मृत्यूही लांबेल आणि सोयरे धायरेही मला कंटाळतील. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईन. बायका मला भूत म्हणू लागतील, मुले घाबरतील, किंबहुना सर्वांना माझी किळस येईल अशी दशा होईल. उभळीचा उजागरा, सैजरिया सायलिया घना, शिनवील म्हणती म्हातारा बहुता ते हा. खोकल्याची उबळ येऊन त्याने रात्री शेजारी पाजारी जागे झाले म्हणजे किती दिवस हा म्हातारा छळणार कळत नाही असेही म्हणतील. ऐसी वार्धक्याची सुचनी, आपण या तरुणपणी, देखे मग मनी विटे जोगा. तरुणपणात ही म्हातारपणाची वार्धक्याची लक्षणे मनात आणून नको रे हा भोग असे विटून कंटाळून तो म्हणतो, ने पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईन, मग काय उरेल हिता लागी. व म्हणतो हे वय भोग भोगता भोगता पुढे ही दशा होणार आहे, मग त्यातून हिताचा मार्ग कसा निघणार. नाईकने पावे तेव ऐको निघाली आघवे, पंगून होता जावे तेथ जाय. म्हणून असा बहिरेपणा येण्यापूर्वी सर्व हिताच्या गोष्टी ऐकून घ्याव्यात आणि पांगळेपणा येण्यापूर्वी जिथे जायचे देवस्थान तीर्थ वगैरे ठिकाणी असेल तेथे जातो. दृष्टीदम आहे तव पाहावे ते तुले पाहे, मुकत्वा दिवाचा वाहे सुभाषिते. जोपर्यंत दृष्टी चांगली आहे तोपर्यंत जितके पाहायचे आहे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. हात होती खुळे हे पुढील मोटके कडे,
आणि करून निघाली सकळे दानादिके. हात लुळे होणार हे पुढचे आजच दिसत आहे, म्हणून हातांनी दानादी सर्व चांगली कामे मी करून टाकत आहे. ऐसी दशा येईल पुढे ते मन होईन वेडे, तो चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी अवस्था पुढे येईल, त्यावेळी मन वेडे होईल, तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जे चोर पाहे झोंबती तव आजची रुसीचे संपत्ती, का झाका झाकी बाती नवचता की जय. चोरांनी लुबाडण्यापूर्वीच आपली संपत्ती दूर करावी किंवा दिवा विझण्यापूर्वी झाकापाक करावी. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे, ते आताची आघवे सवते करी. त्याप्रमाणे म्हातारपण येऊन मग या शरीराची जी वाताहत होणार आहे, त्यापेक्षा आत्ताच विचाराने त्याचा आपला नसलेला संबंध तोडून टाकावा. आता मोडून ठेनी दुर्गे कावळीत धरले खगे, ते तो उपेक्षून जो निघे तो नागवला की. आपण जाणार त्या वाटेवर डोंगरी किल्ले वगैरे आहेत, तसेच पक्षी घरट्याकडे वळत आहेत, तेव्हा अस्तमानाची वेळ आलेली आहे असे जाणूनही त्याची पर्वा न करता जो सावधपणे प्रवासाला निघतो, तो चोरांकडून कसा नागवला जाणार. ऐसे वृद्धाप्य होय आले पण ते वाया जाय, जे तो शतवृद्ध आहे नेनो कैचा. त्याप्रमाणे पुढे म्हातारपण आहे आणि त्या अवस्थेत काहीही पुरुषार्थ होणे शक्य नाही, ते फुकट जाणार असा ज्याने पूर्व वयातच विचार करून विचारांविषयी सावधगिरी बाळगलेली आहे, तो ज्ञानवृद्धत्वामुळे खरोखर शतवृद्ध 100 वयाचा का म्हणू नये. आणीची कोणे झाडी तयान फळे जेवी बोंडी, जाहला अग्नी तरी राखोंडी जाळील काई. एकदा झाडलेल्या तिळाच्या बोंडात पुन्हा झाडल्यानंतर त्यात काय सापडणार. तसा मोठा अग्नी असला तरी जळून राख झालेली आहे, तिला कसा जाळणार. म्हणून वार्धक्याचे नि आठवे, वार्धक्याना जो नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हणून म्हातारपण येण्यापूर्वीच त्याची जाणीव ठेवून जो सावध राहिला, तो वार्धक्याच्या तावडीत जात नाही. अशांच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे तू जाण. तैसेची नाना रोग पडिघाती ना जव पुढा अंग, तव आरोग्याचे उपेग करुनी घाली. नाना प्रकारच्या रोगांनी जोपर्यंत शरीर ग्रासले नाही, तोपर्यंत त्या आरोग्याच्या योग्य कार्याकडे विचारांसारख्या ज्याने उपयोग करून घेतला आहे. सापाच्या तोंडी पडले जे उंडी, ते लावणी सांडी प्रबुद्धू जैसा. किंवा जी उंडी म्हणजे पिठाचा गोळा एकदा सापाच्या तोंडात सापडली होती, ती सापडल्यात जसा शहाणा मनुष्य फेकून देईल, तेसा वियोगे ने दुःखे विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. त्याप्रमाणे ज्या पदार्थांच्या वियोगाने दुःख, शोक आणि संकटे उत्पन्न होतात, त्या पदार्थांवरील प्रेम सोडून देऊन सुखाने उदासीन वृत्तीमध्ये राहावे. आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने अध्याय 13 मधील ओवी क्रमांक 535 ते 590 यांचे पवित्र वाचन ऐकलेले आहे. माऊलींच्या या अमृतमय ओवींमधून आपल्या जीवनाला मिळणारा ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रकाश सदैव आपल्या अंतःकरणामध्ये राहो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. आजचे हे ज्ञानेश्वरी वाचन आपल्याला आवडले असेल तर सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा भक्तीचा अमृतमय प्रवास आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींमध्ये. तोपर्यंत माऊलींचे नामस्मरण करत राहा आणि स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवा.
ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.